एका दिवसाची गोष्ट आहे. ललितची भाभी रिया यांना खूप तीव्र दुखावा होत होता, कारण त्यांना कमरेला लचक आली होती. ललित रियाच्या बेडरूममध्ये आला आणि म्हणाला, "चला भाभी, तुम्ही झोपा. मी तुमच्या कमरेवर बाम लावून हलकी मालिश करतो, जेणेकरून तुमचा दुखावाही बरा होईल." रियाने नकार देताना म्हटले, "नाही, राहू दे ललित. मी स्वतः करून घेईन." ललित म्हणाला, "तुम्ही स्वतः बाम लावू शकाल, पण मालिश करणे खूप कठीण होतं. मी तुमची मदत करो. यामुळे तुमचा दुखावाही बरा होईल." असं म्हणून ललित खुर्चीवरून उठला आणि बेडवर रियाजवळ आला. त्याने तिला झोपण्यास सांगितलं. "भाभी, सांगा कुठे लावायचं?" ललितची हळहळ आणि काळजी पाहून रिया आता नकार देऊ शकली नाही. खरं तर दुखाव्याच्या बहाण्याने ती ललितला थोडा त्रास द्यायची होती. ती लाजत लाजत पोटावर झोपली, आपली कमीज कंबरेच्या थोड्यावर केली आणि म्हणाली, "इथे लावा." ललितने थोडा बाम आपल्या बोटांवर घेतला आणि हळूहळू रियाच्या कंबरेवर मळू लागला. जसजसे त्याचे हात रियाच्या पाठीवर फिरत, तिला एक सुकूनचा अनुभव येऊ लागला. ललितने हळूहळू मालिश सुरू केली आणि त्याच्या हाताचा स्पर्श रियाला खूप आरामदायक वाटत होता. जेव्हा जेव्हा ललितच्या हाताच्या बोटा तिच्या कंबरबंदाजवळ येत, रियाचे हृदय जोरजोरात धडधडू लागे. तरीही तिने स्वतःला संयमात ठेवलं आणि ललितच्या मदतीचे आभार मानले. ललितने विचारलं, "भाभी, जास्त दुखाव कुठे होत आहे?" रिया त्या क्षणी थोडी गोंधळात होती. अनोळखीपणे उत्तर दिलं, "थोडंसं खाली आहे." ललितने पुन्हा थोडं अधिक खाली बाम लावण्याचा प्रयत्न केला. मालिश फक्त औपचारिक होती, तरी रियाला ललितच्या हाताचा स्पर्श खूप सुकून देत होता. "भाभीजी, जर तुम्ही सलवार थोडी बाजूला कराल तर बाम चांगल्या प्रकारे लागेल." रिया थोडी हिचकिचली, तरी तिने आपली सलवार थोडी खाली सरकवली. नाड्याच्या बांधामुळे सलवार पूर्णपणे खाली येऊ शकली नाही, पण काही प्रमाणात सरकली. ललितने पुन्हा म्हटलं, "भाभीजी, तुमची त्वचा किती स्वच्छ आहे, खूप गोरी आहे." ललितच्या या वातवर रियाचे गाल लाजेने लाल झाले, पण ती उलटी झोपली होती, त्यामुळे ललित ती पाहू शकला नाही. तिला खात्री होती की ललित तिची काळजी घेत आहे आणि त्याच्या वातीत कुठेतरी इज्जत दिसत होती. ललितने थोडी वेळ अधिक मालिश केली. जेव्हा रियाने सांगितलं की आता बरं आहे, तेव्हा तो चुपचाप उठून वर गेला. वर्षानंतर कोणी तिला अशा हळवळीने लक्ष दिलं होतं. ललितबद्दल विचारत विचारत ती कधी झोपेत हरवली, तेव्हा तिला कळलंच नाही. दुसऱ्या सकाळी जागी झाल्यावर तिने स्वतःला तरोताजा आणि शांत वाटलं. न्हाऊन रियाने खूप सलिकेच्या तयार होऊन काळ्या रंगाचा पांढऱ्या कढाईवाला जोडा घातला आणि उंच हिल्सचे पांढरे सँडलही घातले. हलका मेकअप करून ती स्वयंपाकघरात नाश्ता तयार करू लागली. नाश्ता बनवताना ती वारंवार स्वयंपाकघराच्या दाराजवळ येऊन पायऱ्यांकडे पाहत असे. ललितच्या कामावर जाण्याची वेळ झाली होती. जसजशी ती नाश्ता घेऊन बाहेर आली, तसंचा ललित पायऱ्यांवरून खाली उतरत होता. "आज तर खूप सुंदर दिसत आहेस भाभीजी. वाटतंय कालच्या मालिशचा परिणाम झाला." ललित हसत म्हणाला. त्याची नजर रियाच्या लिबासावर आणि नंतर पेन्सिल हिल्सवाले सँडलवर होती. रियानेही हसत उत्तर दिलं, "परिणाम तर झाला, पण तुला कसं कळलं?" ललित थोडा लाजत बोलला, "भाभीजी, आज तुम्ही नेहमीप्रमाणे हिल्सचे सँडल घातलेत. त्यामुळे मला वाटलं की कंबरेचा दुखाव आता बरा झाला असेल." रियाने हसत म्हटलं, "बिलकुल, बरोबर पकडलंस तू. आता डायनिंग टेबलवर बस, मी नाश्ता घेऊन येते." याच वेळी ललितने रियाला विचारलं, "भाभीजी, तुम्ही कधी साडी घातली नाही का?" रियाने उत्तर दिलं, "घालते, पण खूप कमी. वर्षातून 1-2 वेळा जर काही खास प्रसंग असेल तर." ललित म्हणाला, "नाही, फक्त म्हणून की मी तुम्हाला कधी साडीत पाहिलं नाही. माझा ख्याल आहे तुमच्यावर साडी खूप चांगली दिसेल." मग ललित जाताना बोलला, "भाभीजी, रात्रीचं जेवण मी बाहेरून घेऊन येईन. तुम्ही बनवू नका." यावर रियाने हसत म्हटलं, "ठीक आहे." ललितने पुन्हा म्हटलं, "जर काही दुसऱ्या गोष्टीची गरज असेल तर सांगा. मी येताना घेऊन येईन." रियाने सांगितलं की तिला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज नाही. ललित गेल्यानंतर ती छोट्या-मोठ्या कामात रममाण झाली. यानंतर ती वर जाऊन ललितच्या खोलीची सफाई करू लागली. या दरम्यान रियाला तिच्या बेडखाली काही कपडं पडलेलं दिसलं. तिने खाली झुकून ते बाहेर काढलं, तेव्हा तिच्या डोळ्यांना आश्चर्याने फाटून निघाले. ते एक पांढऱ्या रंगाचं रेशमी रुमाल होतं. कदाचित काळजीपूर्वक पाहिलं आणि समजलं की ही कोणाची वैयक्तिक गोष्ट असू शकते, जी चुकून इथे राहिली असेल. तिने लागेच ते कपडा एका बाजूला ठेवला आणि खोलीची सफाई करू लागली. याच दरम्यान तिला 3 दिवसांपूर्वीची घटना आठवली. रोहन आणि रीना या खोलीत एकमेकांसोबत होते. तिला वाटलं की हा रुमाल कदाचित रीनाचाही असेल. रियाने रुमाल उचलून पाहिला तेव्हा त्यावर काही पांढरे डाग दिसले. तिला समजण्यास वेळ लागला नाही की ते दोघे कसे आहेत. हे डाग पाहून ती दुसऱ्या जगात हरवली गेली.
तेव्हा अचानक बाहेर मुख्य दारावर ठोका झाला. तिने रुमाल पुन्हा बेडखाली ठेवला आणि बाहेर येऊन दाराकडे पाहिलं. तिने पाहिलं की शेजारी राहणारी कोमल भाभी उभी होती. "अरे भाभी, मी आता येते," रियाने म्हटलं आणि झटपट ललितची खोली बंद करून खाली येऊन दार उघडलं. कोमल शेजारी राहत होती. तिचे वय 36 वर्षांच्या आसपास होतं आणि ती घरीच ब्युटी पार्लर चालवत होती. कोमल अनेकदा दुपारी रियाच्या घरी येत असे किंवा रियाला आपल्या घरी बोलावून घेत असे. दोघी इकडे-तिकडे गप्पा मारत. त्या दिवशीही रिया आणि कोमल गल्ली मोहल्ल्याच्या गोष्टी करत होत्या. कोमल गेल्यानंतर रियाने पुन्हा न्हाण्याचा विचार केला. सकाळी ललितने साडीचा उल्लेख केला होता. त्यामुळे न्हाऊन तिने निळ्या रंगाची प्रिंटेड साडी घातली आणि सोबत सिल्व्हर रंगाच्या पेन्सिल हिल्सवाले सुंदर सँडल घातले. ललितच्या येण्याची वेळ झाली होती आणि तो संध्याकाळी वेळेवर आला. जेव्हा रियाने दार उघडलं तेव्हा ललित तिला मोठ्या कौतुकाने पाहू लागला. तिला स्वतःकडे अशा प्रकारे लक्षपूर्वक पाहताना पाहून रिया हसत अदासोबत बोलली, "असं काय पाहत आहात?" ललित हसत बोलला, "खरंच भाभी, आज तुम्ही या साडीत खूप सुंदर दिसत आहात." असं म्हणून तो आत आला आणि त्याच्यासोबत रात्रीचं जेवणही घेऊन आला होता. "भाभी, मी वर जातो फ्रेश होण्यासाठी. तुम्ही एक ग्लास सरबत बनवून द्याल प्लीज." रियाने हसत उत्तर दिलं, "हो हो का नाही." मग ललित वर गेला आणि फ्रेश होऊन खाली आला. त्याने एक आरामदायक टी शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. रियाने शरबत बनवला आणि त्याला आपल्या बेडरूममध्ये घेऊन आली. तिथे कूलर लावलेला होता. ललित खोलीत येऊन समोरच्या खुर्चीवर बसला. रिया बेडवर पाय खाली लटकून बसली. दोघांनी इकडे तिकडे गप्पा मारल्या. या दरम्यान ललितने रियाला विचारलं, "भाभी, आता तुमच्या कंबरेचा दुखाव कसा आहे?" रिया हसत बोलली, "अरे, आता तर मी बिलकुल बरी आहे. काल तुम्ही एवढी चांगली मालिश केली होती." ललितने आपला शरबताचा ग्लास साईड टेबलवर ठेवत म्हटलं, "भाभी, तुम्ही आरामात झोपा. मी एकदा अधिक बामने तुमची मालिश करतो, जेणेकरून तुमची तब्येत अधिक चांगली होईल." रियाने नकार देत म्हटलं, "नाही ललित, मी आता बिलकुल बरी आहे." पण ललित म्हणाला, "भाभी, तुम्ही माझ्यासाठी नेहमी एवढं करता. मी तुमच्यासाठी एवढी करू शकत नाही का? चला, झोपा." रियाने त्याची वाट टाळू शकली नाही. रिकामा ग्लास टेबलवर ठेवत ती बोलली, "अच्छा बा, तू मानत नाहीस तर झोपते. आधी सँडल तर काढू." "सँडल काढण्याची गरज नाही भाभी. इतके सुंदर सँडल तुमच्या हसीन पायांची सुंदरता आणखी वाढवत आहेत. तुम्ही असेच झोपा." ललितने थोडी चंचलता सोबत म्हटलं. रियाला त्याच्या वातवर हसू आलं आणि तिने मान्य करून बेडवर झोपली. त्यामुळे तिची कमर ललितच्या नजरेसमोर होती. ललितने बाम बोटांवर लावला आणि रियाच्या कंबरेची मालिश करू लागला. रियाने ललितला विचारलं, "एक गोष्ट सांग ललित, तुला माझे उंच हिल्सचे सँडल खूप आवडतात ना?" ललित थोडा लाजत बोलला, "जी भाभी, तुम्ही बिलकुल खरं बोलत आहात. तुम्हाला विचित्र वाटेल पण मला महिलांच्या पायांमध्ये हाय हिल्सचे सँडल खूप आकर्षक वाटतात. आणि तुम्ही तर नेहमी हाय हिल्सचे सँडल किंवा चप्पल घालत असता." रिया हसत बोलली, "अरे, यात लाजण्याची काय गोष्ट आहे आणि मला काही विचित्र वाटत नाही." ललितच्या हातांनी होणाऱ्या मालिशने तिला खूप आराम मिळत होता. ललितचे हात हळूहळू खालीकडे सरकू लागले. रियाच्या मजाकीच्या मूडला पाहून दाखवत मागले, "भाभी, तुमची त्वचा किती मऊ आहे. जर तुम्हाला इच्छा असेल तर साडी थोडी खाली करा, जेणेकरून मी चांगल्या प्रकारे मालिश करू शकेन आणि साडीही घाण होणार नाही." रियाने थोडी लाजत साडी थोडी ढिली केली, जेणेकरून मालिश करण्यात सोय होईल. तिला मागील रात्रीच्या मालिशने खूप सुकून मिळाला होता. त्यामुळे तिने अधिक विरोध केला नाही. जशी रियाने साडी ढिली केली, ललितने हळूहळू साडी खालीकडे केली, जेणेकरून तो चांगल्या प्रकारे तिच्या कंबरेची मालिश करू शकेल. पण त्याच वेळी घाईघाईने काही चूक केली असावी आणि तिला थोडी अस्वस्थता जाणवली. तिने लागेच स्थिती सांभाळून साडी सुधारली आणि ललितला थांबवण्याचा इशारा केला. ललितने काही न बोलता हळूहळू रियाच्या कंबरेची मालिश चालू ठेवली. तिला जससा खोल सुकून मिळत होता. ती मालिशमधून मिळणाऱ्या आरामाचा आनंद ती झाली नाही. ललितने मालिश चालू ठेवत हळूहळू आपले हात खालीकडे वाढवले. रियाला मालिशने आराम मिळत होता. पण तिला जाणवू लागलं की ललितने थोडी अधिक हिंमत घेतली आहे. तिला जाणवू लागलं की तो तिच्या पाठीमागच्या खालच्या भागावर अधिक लक्ष देत आहे. रियाला हे जाणवू लागलं की तिची साडी आणि पेटिकोट थोडे अधिक ढिले झाले आहेत. तिने लाजेच्या भरात आपला चेहरा उशात अल्पला आणि आपले ओठ दाबून आपल्या आतल्या बेचैनीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती. ललित तिच्या त्वचेवर बाम लावण्याच्या बहाण्याने मालिश करत होता. पण रियाला जाणवत होतं की ललितच्या हरकती आता अधिक झाल्या आहेत. रियाने अजूनही काही आपत्ती दाखवली नाही, तर ललितने मालिश थोडी अधिक खाली वाढली.
ही स्थिती रियासाठी खूप चुकीची वाटू लागली, पण तिने काही बोललं नाही. थोड्या वेळाने तिला वाटलं की ललित तिची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे. तिने लागेच स्थिती सांभाळून मालिश थांबवण्याचा इशारा केला. थोड्या वेळाने जेव्हा ललितने चुकून रियाच्या पाठीच्या खाली अचानक चौंकली गेली, तिला जाणवलं जणू तिच्या शरीरात एक विचित्र हालचाल झाली असावी. तिने लागेच ललितचा हात पकडून दूर केला आणि घबराहटने बोलली, "अरे, हे काय करत आहात?" रिया लागेच त्याच्यापासून दूर सरकून बसली. ती पूर्णपणे हैराण आणि घबरायलेली होती. ललितही स्थितीमुळे स्वतःला अस्वस्थ जाणवत होता. रियाला त्याच्या हरकती चुकीच्या वाटल्या आणि ती घबराहटने बेडवरून उठून उभी झाली. जशीशी ती उभी झाली, तिची साडी ढिली असल्यामुळे खाली पडली. रियाने लागेच स्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि जोरात खाली झुकून आपली साडी आणि पेटीकोट उचलू लागली. तेव्हा तिला समजत नव्हतं की या स्थितीत काय करावं, कारण तिची लाज आणि घबराहट चरम सीमेवर होती. ललितने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या घबराहटीकडे लक्ष दिलं आणि तिला सांभाळण्यासाठी बेडवर बसण्यास मदत केली. रियाने ललितला म्हटलं, "मला माफ करा, पण आता हे बरोबर वाटत नाही, आपण थांबायला हवं." यावेळी ललितने तिची वाट ऐकली आणि थांबला. त्याने लाजेने डोके खाली केलं. दोघांमध्ये जड शांतता पसरली. रिया आपले कपडे सुधारून बेडवर बसली राहिली. तिचे शरीर अजूनही थोडं कापत होतं. तिच्या मनात एक विचित्र हालचाल होती, जी ती समजू शकत नव्हती. ललितने चुपचाप उठून खोलीतून बाहेर निघून गेला. त्याचे डोके खाली होतं. या घटनेनंतर घरात एक इसांची शांतता पसरली. दोघे एकमेकांना टाळू लागले. रियाला वाटलं की तिने एक क्षणिक कमकुवतपणामुळे स्थितीला अधिक जाऊ दिलं होतं. तिला आपल्या कुटुंबाप्रती अपराधी वाटत होता. त्याला समजलं की त्याने एक अशी रेषा ओलांडली होती जी ओलांडायला नको होती. या घटनेने त्यांचे संबंध कायमचे बदलले. आधीची हळवळ आणि जवळीक आता अस्वस्थता आणि अंतरात रूपांतरित झाली. रिया समजून गेली की काही इच्छा आणि क्षणिक आवेग संबंधांना कायमचे नुकसान पोहोचवू शकतात. तिने ठरविलं की आता पुढे ती संबंधांच्या सीमांचे लक्ष ठेवेल. या घटनेने त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा धडा शिकवला की खरी काळजी आणि स्नेह कधीही संबंधांच्या इज्जत आणि सीमांना ओलांडून जाऊ नयेत. नाहीतर त्याचे परिणाम खूप कडवट असतात.